डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. मुंबईतील गोवंडी देवनार वांद्रे परिसरात बनावट पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांवर मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली आहे. चला सांगूया ही कारवाई नेमकी काय. क्राईम ब्रांचच्या युनिट 6 आणि 8 मध्ये महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत ही कारवाई केली. या कारवाईत एकूण 5 जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार कारवाई करण्यात आलेल्या 5 जणांकडे आवश्यक वैद्यकीय परवाना नव्हता. काही जणांकडे होमिओपॅथीची पदवी असून मात्र ते ॲलोपॅथिक औषधांचे उपचार करत असल्याचेही आरोप आहे. त्यापैकी कोणालाही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करतात नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात सर्वात गंभीर आरोप वांद्रे पूर्व येथे क्लिनिकच्या मालकावर आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मोहम्मद आफताब शौकत खान याने केवळ 12वी पर्यंत शिक्षण घेतल्याचे सांगितलं. त्याच्याकडे कोणताही वैद्यकीय पात्रता नसतानाही तो रुग्णांवर उपचार करत असल्याचे आरोप समोर आले. कारवाई दरम्यान पोलिसांनी 1,19,324 रुपये किमतीचे विविध औषधे, वैद्यकीय साहित्य जप्त केले. यामध्ये इंजेक्शन, सिरिंज, अँटीबायोटिक, गोळ्या, ब्लड प्रेशर मॉनिटर, ब्लड शुगर तपासणी मशीन आणि न्यूब्लोड आणि वैद्यकीय साहित्यांचा समावेश आहे. पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतलं आहे आणि पदवी असलेल्या काही आरोपींना नोटीस देऊन सोडवण्यात आलं. त्यानंतर केवळ होमिओपॅथिक औषधे देण्यात सूचना देण्यात आल्या. या प्रकरणी देवनार आणि निळवण नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया.